लास्ट टाइम आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा पार्ट घेतला होता आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण कम्प्लीट केले होते. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन केव्हा वापरायचं आहे, कशासाठी वापरायचं आहे आणि सॉल्व्ह करताना आपण कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण सर्व मेथड्स आपण बघत होतो. आणि फंक्शन रेस टू फंक्शन असल्यावर, प्रोडक्ट ऑफ द टू और मोर दॅन फंक्शन्स असल्यावर, ओके, किंवा मग आपण फंक्शन रेस टू फंक्शन मध्ये जर घेतोच आहे पण फंक्शन रेस टू फंक्शन असेल त्यावेळेला फक्त आपण डबल वेळा लॉग वापरतो, 2 वेळा लॉग वापरत असतो. तो एक महत्वाचा भाग झाला. ओके, नंतर कोशंट असेल म्हणजे दोन फंक्शनची डिव्हिजन असेल त्यावेळेला सुद्धा वापरू शकतोय. नंतर इव्हन दॅट पॉवर रॅडिकल्स, तर पॉवर मध्ये रॅडिकल्स येत असतील आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये प्रोडक्ट ऑफ द फंक्शन असेल तरी सुद्धा आपण काय वापरू शकतो, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरू शकतोय. म्हणजे आपण रिपूट करतोय दोघं बाजूला लॉग, लॉग अप्लाय केल्यामुळे आपण एक्सपोनंट लॉ यूज करू शकतो. जे पॉवरच्या व्हेरिएबल असतील किंवा फंक्शन असेल तर ते फंक्शन काय होतं, मल्टिप्लाय होतं आणि मग त्यानंतर आपण परत त्याला सॉल्व्ह करताना यू इंटू व्ही रूलने रेग्युलरली सॉल्व्ह करतो. असं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन होतं. आता जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. Derivative of implicit function. Okay, now what do you mean by derivative of implicit function? Just implicit. आपण फंक्शनचा टाइप बघत आलोय, बरोबर ना. फंक्शनचे डिफरंट टाइप बघत आलोय आपण. फंक्शनचे स्टँडर्ड टाइप पण बघितलेत की ज्यामध्ये 6 स्टँडर्ड फंक्शन असतात, बरोबर. 6 स्टँडर्ड फंक्शन: कॉन्स्टंट, पॉलिनॉमियल मीन्स अल्जेब्राइक, ओके, ट्रिग्नोमेट्री, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल, इनवर्स, बरोबर, रॅशनल, असे डिफरंट टाइप आपण त्याचे बघत आलोय. पण हा जो एक फॉर्म आहे हा एक असा फॉर्म आहे की कोणत्याही फंक्शनला तिथे लागू होतो, कोणत्याही फंक्शनला. मग काय इम्प्लिसिट म्हणजे काय आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय, असे दोन पार्ट पडतात. ओके, पहिला जो आहे तो म्हणजे एक्सप्लिसिट, ओके, अँड द अनदर वन इज इम्प्लिसिट. ओके, व्हॉट यू मीन बाय इम्प्लिसिट अँड व्हॉट यू मीन बाय एक्सप्लिसिट. फंक्शन मधलं रिलेशन मला पाहिजे. ओके, ना मग सांगायचं आहे व्हॉट डू मीन बाय इम्प्लिसिट अँड व्हॉट डू मीन बाय एक्सप्लिसिट. कोण सांगताय? ज्याला माहिती असेल त्याने क्लिअर केलं तरी चालेल. सुशील, सांगा. इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट. ओके, नाव आपण जर सपोज y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स घेतला, बरोबर ना. y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स घेतलं तर याच्यामध्ये डिपेंडंट कोण आणि इंडिपेंडंट कोण? एक्स इज इंडिपेंडंट, ओके, अँड द y इज डिपेंडंट. ओके, नाव आपण डिपेंडंट आणि इंडिपेंडन्स आपण बघतोय, बरोबर. का? जोपर्यंत आपण एक्स ची व्हॅल्यू पुट करायची तोपर्यंत मला वाय ची व्हॅल्यू मिळत नाही, कारण एक्स हा इनपुट आहे आणि वाय हा आउटपुट आहे, बरोबर ना. जोपर्यंत एक्स पुट केला की आपल्याला कोण मिळतंय, वाय मिळतोय, बरोबर ना. मग लक्षात घ्या एक्स हा इंडिपेंडंट आहे, वाय हा डिपेंडंट आहे, पण ह्या फॉर्मॅटमध्ये आपण वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मध्ये लिहितोय, बरोबर ना. मला एक सांगा, इकडे कधी एक्स मधली टर्म आली का? याच्या साईडला कधी एक्स मधली टर्म आली का? बरोबर ना. आपण काय लिहित आलो आतापर्यंत, वाय इज इक्वल्स टू, वाय इज इक्वल्स टू, वाय इज इक्वल्स टू. कोणताही डेरिव्हेटिव्ह घेतला, कोणतंही फंक्शन घेतलं तर त्या सर्व फंक्शन मध्ये आपण असं लिहिलं होतं वाय इज इक्वल्स टू, वाय इज इक्वल्स टू, बरोबर ना. वाय इज इक्वल्स टू मग एक्स मध्ये तुम्ही काही घ्यायचं, एक्स मध्ये असेल एक्स रेस टू एक्स घ्या, साइन एक्स, जे फंक्शन असेल ते फंक्शन घ्या, इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये घ्यायचा, बरोबर ना. मग तुम्ही लिहिताना कसं लिहायचं की जर फंक्शन वाय इज इक्वल्स टू च्या फॉर्म मध्ये इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी घेतलं, वाय इज इक्वल्स टू नाव साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस लॉग एक्स, असं काहीतरी फंक्शन लिहिलं मी, बरोबर ना. किंवा वाय इज इक्वल्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्म मध्ये लिहिलं, बरोबर ना. नाव लक्षात घ्या, मी याच्या साईडला वाय घेतोय पण वाय ची पॉवर ही 1 आहे. वाय ची पॉवर काय? 1 आहे. आता वाय ची पॉवर जर 1 असेल आणि व्हेरिएबल एक्स आर च्या साईडला इन टर्म्स ऑफ कुठल्याही फॉर्म मधलं फंक्शन असेल, कुठल्याही फॉर्म मधलं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पण इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये. तुम्ही जर आरएचएस मध्ये बघितलं तर आरएचएस मध्ये वाय कुठे दिसतोय का? नाही, बरोबर ना. एलएचएस मध्ये फक्त वाय, एकटा वाय, त्याची पॉवर 1 आहे. पण आरएचएस मध्ये एक्स ची पॉवर काही घेऊ शकतात, काही फंक्शन घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये वाय येत नाही,
बरोबर ना. मग आपण ह्या फंक्शनला म्हणू शकतोय एक्सप्लिसिट फंक्शन. म्हणजे आपण जेवढे आतापर्यंत डेरिव्हेटिव्ह काढले ते सर्व फंक्शन कोणते फंक्शन होते? एक्सप्लिसिट फंक्शन होते. कोणते फंक्शन? एक्सप्लिसिट फंक्शन होते. ऑल फंक्शन आतापर्यंत जेवढ्यांचाही डेरिव्हेटिव्ह काढला, आतापर्यंत जेही फंक्शन शिकलोय ते सर्व फंक्शन कोणते फंक्शन होते? एक्सप्लिसिट फंक्शन होते. बरोबर. म्हणजे आपण कशा फॉर्म मध्ये लिहिलं? वाय इज इक्वल्स टूच्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं, इन टर्म्स ऑफ एक्स मधलं फंक्शन, काहीतरी रिलेशन. मग एक्स पुट केला की वायची व्हॅल्यू मिळायची. बरोबर ना. मग आपण जे रिलेशन घेतलं होतं असं रिलेशन आपण एक्सप्लिसिट फंक्शन मध्ये घेतलं जातं. बरोबर. मग हे फंक्शन कोणते? that function will be x explicit function. कोणतं फंक्शन? एक्सप्लिसिट फंक्शन. नाउ वी हॅव टू गोइंग टुवर्ड द इम्प्लिसिट. देन व्हॉट अबाउट द इम्प्लिसिट फंक्शन? मग इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? मग इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? काय? एक्स इज इक्वल्स टूच्या फॉर्म मध्ये. हा, वाय इक्वल टूच्या फॉर्म मध्ये होता, मग तो एक्स इज इक्वल्स टूच्या फॉर्म मध्ये. नाउ इथे लक्षात घ्या, मी अगोदर पण बोलताना आपण एक्सप्लिसिट मध्ये असं मेन्शन केलंय की वायची पॉवर ही 1 होते. एक्सप्लिसिट फंक्शन मध्ये वायची पॉवर किती आहे? 1. पण इम्प्लिसिट फंक्शन मध्ये वायची पॉवर 1 राहणार नाही. वायची पॉवर 1 किंवा 1 पेक्षा जास्त राहू शकते. काय सांगतोय? वायची पॉवर 1 किंवा 1 पेक्षा जास्त राहू शकते. आणि एलएचएस मध्ये वाय येऊ शकतो, आरएचएस मध्ये सुद्धा वाय येऊ शकतो. म्हणजे मिक्स ऑफ द फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. म्हणजे एक्स आणि वायचा फंक्शन काय होऊ शकतं? तिथे मिक्स होऊ शकतं. एक्स वाय हे फंक्शन इन टर्म्स ऑफ काय? मिक्स मध्ये. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. बरोबर. याच्यात आणि याच्यात खूप मोठा फरक आहे. याला लिहिताना आपण वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये लिहितो, पण याच्यामध्ये काय? दासवणीचे एफ ऑफ एक्स वाय. एक्स आणि वायला मिक्स करून लिहिलंय. एक्सची पॉवर काही येऊ शकते, एक्सचं फंक्शन काही येऊ शकतं, वायची पॉवर काही येऊ शकतात, वायचं फंक्शन पण काही येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल नाव घे, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर. बघा आता ह्या फंक्शन मध्ये एक्स पण आहे, वाय पण आहे, मिक्स करून आहे. वायची पॉवर 1 पेक्षा जास्त आहे, 1 पेक्षा पॉवर कशी आहे? जास्त आहे, वाय स्क्वेअर येतोय. बरोबर. म्हणजे हे कोणतं फंक्शन आलं? इम्प्लिसिट फंक्शन आलं. कोणतं फंक्शन आलं? इम्प्लिसिट. पण लक्षात ठेवायचंय, जो रूल आहे तो रूल आहे काय? वाय हे एक्सच फंक्शन आहे. वाय हे एक्सच फंक्शन आहे. जरी मिक्स मध्ये आला असेल तरी सुद्धा वाय इज अ डिपेंडंट अँड एक्स इज अ इंडिपेंडंट. ज्या वेळेला तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढतात वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं की वाय हे कोणाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे. जरी मिक्स जरी आला असेल तरी तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह काढतात त्यावेळेला अगोदर वायचा डेरिव्हेटिव्ह तर काढायचाच आहे, पण वायचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स सुद्धा काढावा लागेल. लॉग वाय आपण घ्यायचं होतं, दोघी बाजून लॉग अप्लाय केला. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय यायचा आपला? 1/y. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह, पण वायचा डेरिव्हेटिव्ह परत काय विथ रिस्पेक्ट टू एक्स काढला? कारण वी हॅव टू यूज अ चेन रूल. द फंक्शन ऑफ वाय, बट वाय इज डिपेंडंट ऑन एक्स. Therefore, we have to take as dy by dx also. Thus, log y derivative is 1/y, but dy by dx also we have to take as like. Okay. Now, x square plus 2hxy plus by square is equals to 0. That's one is an implicit function. कोणतं फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन. हे कोणतं फंक्शन आहे? मग आता घेतले ते एक्सप्लिसिट फंक्शन आहे. म्हणजे आपण जेवढेही फंक्शनचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते सर्व फंक्शनचे एक्झाम्पल कोणते होते? एक्सप्लिसिट होते. आता इथून पुढे कोणते घेणार आहोत? आपल्याकडे 3 महत्वाचे टाईप आहेत, 3 डिफरंट टाईप आहेत. 3 डिफरंट पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे आहेत. एक पहिलं आपलं जे रेग्युलर सॉल्व्ह करत आलोय तेच इम्प्लिसिट. बरोबर. आतापर्यंत जेवढे डेरिव्हेटिव्ह काढले तेवढे कोणते काढलेत आपण? एक्सप्लिसिटचे डेरिव्हेटिव्ह काढले. आता कोणाचे फाइंड आउट करणार? इम्प्लिसिटचे. आणि अजून एक टाईप आहे तो म्हणजे पॅरामेट्रिक. याच्यानंतरचा इम्प्लिसिट नंतरचा टाईप कोणता आहे? पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिकचा टाईप असणार आहे. म्हणजे हे 3 वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स आहेत. ओके. ते मी त्यावेळेला सांगेल पॅरामेट्रिक कशाला म्हणायचं. एक्सप्लिसिट कळतोय, इम्प्लिसिट कळतोय. लक्षात घ्या, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट मधला फरक कसा असतोय आणि मेन्शन कसं करायचं त्याला. ओके. नाव द नेक्स्ट. लक्षात घ्या, वाय इज डिपेंडेंट ऑन एक्स डिपेंडेंट ऑन वाय इज डिपेंडेंट ऑन एक्स अँड एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. मग मिक्स मध्ये आलं, एक्स आणि वायच्या मध्ये आलं तर त्याला काय म्हणायचं? इम्प्लिसिट म्हणायचं. बरोबर. आणि चेन रूल आपण ज्या ज्या वेळेला वायचा डेरिव्हेटिव्ह काढणार त्या वेळेला आपण चेन रूल यूज करणार, त्याशिवाय आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येणार नाही. ओके. नाव जर सपोज दॅट मी जर सांगितलं की जर आणि अजून एक महत्वाची गोष्ट की आपण एलएचएस ला इक्वल टू आरएचएस ला आपण 0 मध्ये फॉर्म मध्ये लिहू शकतो.
LHS आणि RHS मध्ये आपण ज्यावेळेला एक्सप्लिसिट फंक्शन घेतो त्यावेळेला इक्वेट टू आपल्याला फक्त एक्सचं फंक्शन असतं, एका बाजूला y आणि y ची पॉवर 1 असते. पण ज्यावेळेला इम्प्लिसिट घेतो त्यावेळेला आपण इक्वेट टू 0 करू शकतो. त्या फंक्शनला लिहिताना कसं लिहू शकतो, इक्वल टू 0. त्या फंक्शनला लिहिताना कसं लिहिणार, इक्वल टू 0. म्हणजेच काय, दॅट्स वन इज टाइप ऑफ दॅट x, y इक्वल टू 0 फंक्शन इन टर्म्स ऑफ x अँड y विच इज इक्वल्स टू 0. आणि आपलं एक्सप्लिसिट काय, y इज इक्वल्स टू f ऑफ x. या दोघांमधला फॉर्मॅट लक्षात ठेवा. f ऑफ x y म्हणजे LHS साइडला x आणि y च्या इन टर्म्स ऑफ फंक्शन काही असू शकेल आणि इक्वल टू आपण त्याला 0 मध्ये लिहू शकतोय. आणि इथे y पॉवर विल बी द 1 ऑलवेज अँड देन इक्वल टू फंक्शन ऑफ f ऑफ x. लक्षात, दोघांमधला फरक एकदा जर लक्षात आला तर बाकीचा कळून जाईल लगेच. ओके, मग एक्झाम्पल बघू बरं आपण याच्यावरचं. सिंपल एक्झाम्पल बघू. ओके, क्वेश्चन असंच असणार आहे आपलं रेग्युलर एक्झाम्पलची लिस्ट. ओके, एक्झाम्पल किती झालेत आपले मागचे, लास्ट एक्झाम्पल्स किती झाले सर्व, uh, 368 368 का, आय थिंक 375 झालाय. आपला क्वेश्चन असेल फाइंड dy बाय dx. Find dy by dx. That's 375 or 376? 376. Okay. That's 376 number example. Okay. Now, बघा आता एक्झाम्पल काहीतरी दिलंय, x square plus y square is equals to a square. Okay. Now, व्यवस्थित बघा, जे दिलेलं फंक्शन आहे ते फंक्शन कसं आहे, x square plus y square is equals to a square. बघितल्याबरोबर समजायला पाहिजे की हे इम्प्लिसिट आहे. कोणतं फंक्शन आहे, इम्प्लिसिट. एक्सप्लिसिट मधलं y इज इक्वल्स टू च्या फॉर्म मध्ये असेल आणि एक्सप्लिसिट इन टर्म्स ऑफ x अँड y विल बी द मिक्स ऑफ दॅट. ओके, नाउ मग मी लेट्स टेक x square plus y square is equals to a square. Okay, x square plus y square is equals to a square. Now we have to differentiate it. Differentiate it, not a y, not only y. इथे y is equals to च्या फॉर्म मध्ये नाहीये, इथे x आणि y च्या फॉर्म मध्ये. मग आपण असं म्हटलं, डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, एक्स स्क्वेअरचा रेग्युलर डेरिव्हेटिव्ह असेल तोच घ्या. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय आला होता, रेग्युलरच होता ना, बरोबर आहे. रेग्युलर डेरिव्हेटिव्ह काढा, त्याला इंटू डिवाय बाय डीएक्स लिहा. चेन रूलचा फॉर्म आहे, बरोबर. तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेला पण काढणार, वायचं फंक्शन जे असेल ते वायच्या फंक्शनचा अगोदर डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आणि त्याला जर सपोज हा एफ ऑफ वायचा फंक्शन जर फंक्शन इन टर्म्स ऑफ वाय मध्ये असेल म्हणजे एफ ऑफ वायच्या फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात, एफ ऑफ एक्सचा तर काढतात इंटू आपण जे व्हेरिएबल मध्ये इन टर्म्स ऑफ दिलं असेल त्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतात. म्हणजेच काय, पण लक्षात ठेवा वायचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपल्याला डीवाय बाय डीएक्स त्याला मल्टिप्लाय करावाच लागेल. नुसता वाय राहिला डीवाय बाय डीएक्स येणार, त्याचा काही संबंध नाही, बरोबर. नाव आपण वायचा डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेला काढणार त्यावेळेला एफ डॅश ऑफ वाय रेग्युलर डेरिव्हेटिव्ह आपण जसा एक्सचा काढतो तसा काढावा लागेल आणि इंटू, पण वाय हे कोणाचं फंक्शन आहे, एक्सचं फंक्शन आहे म्हणजे इंटू काय करावं लागेल, डीवाय बाय डीएक्स. त्यावेळेला तुम्ही काय करणार, एफ ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काढणार. मग आता वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तसा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y डेरिव्हेटिव्ह काढणार आहे 2y. ओके, इंटू डीवाय बाय डीएक्स, इंटू काय येणार आहे डीवाय बाय डीएक्स. ओके, लक्षात घ्या हा एक महत्वाचा टाइप आहे आणि इक्वल टू कॉन्स्टंट आहे. दस ए स्क्वेअर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर. नाव सगळ्यात महत्वाचा पार्ट हाच असणार आहे. डेरिव्हेटिव्ह आपला निघून जातो, आपल्याला डेरिव्हेटिव्ह जमतोय पण आपला डेरिव्हेटिव्ह इथे संपत नाही, आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढायला लावलाय, बरोबर ना. म्हणजे इकडच्या बाजूला फक्त डीवाय बाय डीएक्स पाहिजे आणि तिकडच्या उरलेल्या टर्म तिकडे पाठवून द्या, बरोबर. मग 2x तिकडच्या बाजूला ट्रान्सफर केला, 2y इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू मायनस 2x प्लस 2x तिकडे जाताना मायनस मध्ये गेला. हा 2y मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड, म्हणजेच काय डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू मायनस 2x अपॉन 2y. देन 2 to get cancelled. Thus, therefore, dy by dx equals to minus x upon y. That one is my required derivative. बरोबर ना, रेग्युलर काढायचं काहीच फरक पडणार नाही, पण फक्त याच्यामध्ये एकच पार्ट आहे, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर dy by dx ला LHS साइडला ठेवा आणि उरलेला टर्म RHS ला पाठवून द्या.
त्याला सॉल्व्ह करावं लागतं. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल लिस्ट मध्ये कंटिन्यू करता लिहून ठेवायचं. नाव 377 नंबर. ओके, रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल्स टू रूट ए. काय व्यवस्थित बघा एक्झाम्पल, रूट एक्स प्लस रूट वाय इक्वल टू रूट ए. ओके, नाव एक्झाम्पल तसंच ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने घ्या. नाव लेट्स टेक root x plus root y equals to root x. Differentiate it with respect to x. चला, root x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 root x प्लस root y चा डेरिव्हेटिव्ह root x सारखाच 1/2 root y into dy by dx is equals to कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, तो रूट मध्ये राहून येते काही राहू 0 येणार. ओके, नाव मग आता पुढे काय करायचं, डिवाय बाय डीएक्स सेपरेट करायचं ना एलएचएस ला. मग ज्या टर्म इकडच्या बाजूला ऍडजस्ट करता येतात त्या बाजूला पाठवून द्या. मग सांगा आता 1/2 रूट वाय इक्वल टू इंटू डिवाय बाय डीएक्स इक्वल्स टू -1/2 रूट एक्स. बरोबर. मग हा इकडचा 2 रूट वाय तिकडे जाताना इकडे डिवाइड आहे, तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल. बरोबर ना, 2 रूट वाय इकडे डिवाइड होता, तिकडे जाताना मल्टिप्लाय होणार. म्हणजेच काय, डिवाय बाय dx इज इक्वल्स टू -2 रूट वाय अपॉन 2 रूट एक्स. देन 2 गेट कॅन्सल. ओके, देयरफॉर डिवाय बाय dx दोघांचा स्क्वेअर रूट एकत्र करून घ्या, मायनस बाहेर ठेवा, दोघांचा स्क्वेअर रूट एकत्र केला y अपॉन एक्स. आला डिवाय बाय dx या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नेक्स्ट पुढचं फंक्शन बघू. आणि परीक्षेत असं मेन्शनिंग नसेल की कुठल्या कोणत्या टाईपचं फंक्शन आहे, इम्प्लिसिट आहे एक्सप्लिसिट आहे. तिथे फक्त आपल्याला ऑब्झर्व, फक्त एवढं जरी म्हटलं की फाइंड डिवाय बाय डीएक्स, तर आपल्याला ते एक्झाम्पल ओळखावं लागेल. एक्झाम्पल ओळखायचं आणि मग त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग त्याचा टाईप आपल्याला ओळखावं लागेल. बरोबर, इम्प्लिसिट आहे एक्सप्लिसिट आहे का, मग आपल्याला पॅरामेट्रिक दिलंय, मग त्यावेळेला तुम्हाला कोणत्या पद्धतीने जायचंय, लॉगरिथम वापरायचं आहे का मग कंपोजिट फंक्शन तर आपल्याला ऑलरेडी लागणारच आहे, पण लॉगरिथम वापरायचं, इम्प्लिसिट वापरायचं की पॅरामेट्रिक यूज करायचं. मग ते फक्त आपण एक्झाम्पल नुसार ते एक्झाम्पल सोल्युशन त्याचं चेंज होत राहील. आलं लक्षात. नाव द एक्झाम्पल विल बी 378. नाव x cube plus y cube plus 4x cube into y equal to 0. Okay, now then let's take that. X cube plus y cube plus 4x cube into y equal to 0. Differentiate it with respect to x. चला, x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square plus y cube चा डेरिव्हेटिव्ह 3y square into dy by dx plus या दोघांमध्ये प्रॉडक्ट आहे, जस्ट युझिंग अन u into v. ओके, 4 बाहेर ठेवून द्या आणि ह्या दोघांमध्ये प्रॉडक्ट आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काढताना दोघांना प्रॉडक्ट रूलने सॉल्व्ह करावं लागेल. दोघांचा प्रॉडक्ट रूलने डेरिव्हेटिव्ह काढताना फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन y चा डेरिव्हेटिव्ह, पण dy बाय dx कुठे गेला, 1 तर आला, पण y चा डेरिव्हेटिव्ह काढताना dy बाय dx येणार ना फक्त. y चा डेरिव्हेटिव्ह काय तो फक्त dy बाय dx. ओके, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विल बी dy बाय dx प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज y into derivative of x cube 3x square ब्रॅकेट कंप्लीटेड. झालं इथपर्यंत, इक्वल टू 0, ऑलरेडी 0 सर. ओके, नाव आता एक लक्षात घ्या, आपल्याला महत्वाचं टार्गेट काय, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डीवाय बाय डीएक्स च्या टर्म एका बाजूला काढा, उरलेल्या टर्म तिकडे जाऊ द्या. डीवाय बाय डीएक्स च्या जेवढ्या पण टर्म तुम्हाला दिसतात त्या एका बाजूला ठेवून द्या आणि उरलेल्या टर्म त्या बाजूला जाऊ द्यायच्या. ओके, नाव हा 4 आतमध्ये जाऊ द्या अगोदर. ओके, मग आपल्याला डी वाय बाय डीएक्स टर्म काढता येईल 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू डी वाय बाय डीएक्स प्लस 4x क्यूब इंटू डी वाय बाय डीएक्स प्लस that's 3 and that's 4. 3 into 4 will be 12. 12
एक्स स्क्वेअर वाय ओके इक्वल टू 0. आता डीवाय बाय डीएक्स च्या टर्म तुम्हाला कॉमन काढता येईल काय? ह्या दोघांमधून ह्या दोघही टर्म्स मधून डीवाय बाय डीएक्स कॉमन निघेल. ओके आणि ह्या दोघांना एकत्र करून घ्या. म्हणजे लिहिताना बघा मी कसं लिहितोय 3x स्क्वेअर प्लस 12x स्क्वेअर वाय ओके नंतर प्लस डीवाय बाय डीएक्स कॉमन काढून घ्यायचं आपल्याला या दोघांमधून. मग काय राहिलं ब्रॅकेटमध्ये 3y स्क्वेअर प्लस 4x क्यूब इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू ओके. आता बघा ही टर्म जशीच्या तशी त्या बाजूला जाऊ द्या, पूर्ण एकत्र जाऊ द्या. पूर्ण टर्म एकत्र गेल्यानंतर बघा काय मिळतंय 3 हा एक्स स्क्वेअर अगोदर लिहू का 4x क्यूब प्लस 3y स्क्वेअर इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू तशीच तशी गेली ना मायनस इन ब्रॅकेट मायनस सहित जाऊ दे पूर्ण ब्रॅकेटमध्ये ओके 3x स्क्वेअर प्लस 12x स्क्वेअर वाय नाव ओके नाव मग डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू मायनस 3x स्क्वेअर प्लस 12x स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 4x क्यूब प्लस 3y स्क्वेअर. बघा फाइंड द डीवाय बाय डीएक्स होता झाला फाइंड आउट. दॅट्स वन इज माय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन. लक्षात घ्या कॉम्प्लिकेटेड लेवल वाढते हळूहळू लेवल वाढत जाईल. कॅल्क्युलेशन आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे आणि तिथून पुढे कॅल्क्युलेट करत जाणं थोडंसं लेंदी प्रोसेस आहे. लेंदी म्हणण्यापेक्षा ती ट्रिकी प्रोसेस आहे कॅल्क्युलेट करणं. त्याला प्रॉडक्ट घ्या त्याला मल्टिप्लाय करा त्याला बाजूला काढा कॉमन काढा. ठीक आहे नाव कळतं इथपर्यंत काय केलं नक्की लक्षात येतं ना. ओके म्हणून लक्षात घ्या की आपण डेरिव्हेटिव्ह काढताना कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो करतोय त्या स्टेपनुसार प्रत्येक एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित फॉलो करायचं. नाही तर एक्झाम्पल मधला आपण डेरिव्हेटिव्ह काढताना सोपा आहे पण फक्त एवढं लक्षात घ्या की ऍडजस्टमेंट करणं आपल्याला महत्वाचा पार्ट आहे. ओके नाव 378 झाला आता 379. Example number 379. Okay. Now x into root x plus y into root y is equals to a root a. Okay. Now if you take as a let's take x root x plus y root y is equals to a root a. चला काय करता येईल मला ते सांगायचं आहे. That's variable will be same but the power will be different. Variable same आहे पण पॉवर कशी डिफरंट आहे. याची पॉवर 1 आहे तर याची पॉवर ओके बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन होऊ शकते बरोबर. मग मी लिहिताना असं चालेल का x इंटू एक्स रेस टू 1/2 प्लस y इंटू वाय रेस टू 1/2 ओके a रेस टू जस्ट a इंटू a रेस टू 1/2 ओके बेस सेम आहे पॉवरची ऍडिशन करून द्या म्हणजेच काय x रेस टू 1 plus 1 by 2 3 by 2 okay plus y raised to 3 by 2 okay that's a raised to 3 by 2 okay कळतं इथपर्यंत. ओके नाव मग आपण याला डिफरन्शिएट करू. नाव डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू x then 3/2 into x raised to 3/2 minus 1 that's x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1 n into x raised to n minus 1 okay n is my 3 by 2. Now again similar for 3 by 2 y raised to 3 by 2 minus 1 into dy by dx काय dy by dx is equals to 0 okay now then 3 by 2 into x raised to 1/2 plus 3 by 2 into y raised to 1/2 into dy by dx equal to 0 ओके 3/2 जर कॉमन निघून गेला किंवा एक काम करा ह्या टर्मला त्या बाजूला पाठवून द्या आपल्याला तिकडे पाठवायचं दिलं असं पण ओके मग काय 3/2 into y raised to 1/2 into dy by dx equals to minus 3/2 into x raised to 1/2 okay then this 3/2 get कॅन्सल असाही तो कॅन्सलच होणार होता. डिवाइड केल्यानंतर 3/2 कॅन्सल होणार. ओके हा y raised to 1/2 त्या बाजूला जाताना डिवाइड
म्हणजे dy by dx इक्वल्स टू मायनस एक्स रेस टू वन हाफ अपॉन वाय रेस टू वन हाफ. स्क्वेअर रूट आहे, दोघांचा एकत्र करून घ्या. म्हणजे लिहिताना फक्त मायनस साईन बाहेर ठेवा. लिहिताना असं लिहिलं चालेल का, मायनस इन अंडर रूट एक्स अपॉन वाय. That's only the derivative of my function. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आहे दिलेल्या फंक्शनचा. ओके, नेक्स्ट पुढे बघा 380 एक्झाम्पल लिहिलेले असू द्या. आणि हे एक्झाम्पल आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह काढलेत, ज्यावेळेला आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चालू करणार त्यावेळेला हे एक्झाम्पल परत एकदा लागतील. ही माझी फर्स्ट लेवल आहे. ज्यावेळेला हायर ऑर्डर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेला काढेल त्याच्यानंतर माझी पुढची एक लेवल अजून एक येणार आहे. ओके, मग इथून पुढे आपल्याला परत कंटिन्यू करायचं आहे. इथपर्यंत तर काढावंच लागेल, पण इथून पुढे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ओके, ती एक लेवल कशी असते ते पण लक्षात असू द्या. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल 380 एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू 81. ओके, नाव थोडं मोठं एक्सप्रेशन दिलंय, डेरिव्हेटिव्ह पण थोडासा मोठा राहील, पण एवढंच की त्याला कॅल्क्युलेट करताना आपल्याला पटकन कॅल्क्युलेट करता येईल. ओके, चला मग आता लेट्स टेक एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू 81. Let's take differentiate it with respect to x. Differentiate it with respect to x. Then x cube चा derivative 3x square. Okay, just using an u into v, x square into y. Okay, plus x square as it is, derivative of y dy by dx plus y into 2x. That's u into v. डायरेक्ट अप्लाय करता आलं पाहिजे. आता डायरेक्ट रूल न बघता डायरेक्ट कॅल्क्युलेट करता आलाच पाहिजे तो. ओके, एक्स वाय स्क्वेअर एक्स इंटू 2y इंटू dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, झाला हा याचा डेरिव्हेटिव्ह. आता वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू 81 चा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहणार 0. मग चला आता ज्या dy बाय dx च्या टर्म्स ब्रॅकेट क्लिअर करून द्या आणि मग dy बाय dx च्या टर्म आपण एका बाजूला घेऊ. ओके, मग आता बघा काय काय मिळत आहे. 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx. याला लिहिताना थोडंसं व्यवस्थित लिहा 2xy. ओके, जस्ट कॉन्स्टंट अगोदर नंतर व्हेरिएबल्स. ओके, देन नंतर 2xy इंटू dy by dx plus y square plus 3y square into इक्वल टू. ओके, ज्या मोकळ्या टर्म आहेत त्या एका बाजूला जाऊ द्या, dy by dx च्या टर्म एका बाजूला जाऊ. म्हणजे काय काय टर्म्स आहेत बघा बरं. ही एक टर्म आहे, 2 आणि ही एक तिसरी टर्म. ओके, चला मग काय 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर बरोबर एका बाजूला. ज्या dy by dx नाही त्यांच्यामध्ये, ज्यांच्यामध्ये dy by dx आहे त्यांच्यातनं dy by dx कॉमन काढून द्या. ओके, ही एक टर्म आहे म्हणजे काय राहील प्लस एक्स स्क्वेअर. ओके, नंतर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू 0. काय केलं, dy बाय dx कॉमन काढला तिघही टर्म्स मधून आणि या उरलेल्या टर्म्स मध्ये dy बाय dx होता त्या एका बाजूला केला. हा ब्रॅकेट जसाच तसा तिकडे जातो तो मायनस मध्ये. मग काय होईल सांगा, एक्स स्क्वेअर प्लस 2xy plus 3y square into dy by dx equals to minus in a bracket 3x square plus 2xy plus y square. Okay, now ही टर्म तिकडे जाताना डिवाइडेड म्हणजे dy by dx काय आला, dy by dx equal to minus in bracket 3x square plus 2xy plus y square divided by x square plus 2xy plus. That one is my required derivative of that given function. Okay, now next (381)
नाउ एक्स क्यूब minus 3x square y is equals to y cube minus 3xy square. ओके, एक डेरिव्हेटिव्ह तुम्ही कुठेही काढा, याला इकडच्या बाजूला ट्रान्सफर करून दिलं मग डेरिव्हेटिव्ह काढला तरी चालतोय, किंवा दोघे बाजूला डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तरी चालतंय, पण फक्त टार्गेट एकच dy बाय dx याच्या साईडला पाहिजे आणि उरलेल्या टर्म एका बाजूला पाहिजे. मग करा त्या पद्धतीने. मग चला लेट्स टेक x cube minus 3x square y is equals to y cube minus 3x square y. Okay, now then take a differentiate directly, differentiate it with respect to x. म्हणजे जर आपण एक काम केलं, या दोघे टर्म इकडच्या बाजूला पाठवून दिलं तर याच्यासारखंच दिसेल, असाच काहीतरी डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणून मी त्या व्हेरिएशनल मधला आणि ह्या व्हेरिएशनल मधला त्या पद्धतीने घेतोय, मग कळेल आपल्याला की दोघं पद्धतीने केलं तर काय होईल. ओके, मग डिफरन्शिएट करा. चला एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला काय करावं लागेल, u इंटू व्ही, कारण इथे y पण आहे बरोबर, एक्स स्क्वेअर y. मग एक्स स्क्वेअर ऍज इट इज फर्स्ट फंक्शन ऍज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx बरोबर, नंतर y ऍज इट इज इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x ब्रॅकेट कम्प्लीटेड झालं. इकडच्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह LHS साइड झाला. आता RHS साइड, RHS साइडला बघा y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह इंटू dy बाय dx. ओके, पुढे परत -3 इन अ ब्रॅकेट. चला यांचा दोघांचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2y इंटू dy बाय dx. ओके, नाउ देन प्लस काही y स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच y स्क्वेअर ऍज इट इज. कळलं इथपर्यंत? आता बाहेरचा 3 आतमध्ये मल्टिप्लाय करून त्या दोघं ठिकाणी. ओके, आणि थोडंसं ऍडजस्टमेंट व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे आपल्याला क्लिअर कटली काढता येईल कॉमन. ओके, चला मग आता 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस मायनस, हा प्लस इथे मायनस आहे आतमध्ये जातोय मायनस होईल बरोबर, -3 इंटू 2 विल बी 6x इंटू y. ओके, इक्वल्स टू 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. ओके, मायनस 2 इथे 6xy इंटू dy बाय dx मायनस हा काय 3y स्क्वेअर. ओके, मग काय करायचं, dy बाय dx मला इकडे पाहिजेत ना, मग dy बाय dx च्या ज्या टर्म्स आहेत त्या इकडे जाऊ द्या, इकडच्या बाजूला ट्रान्सफर करा, आणि ज्या उरलेल्या टर्म्स आहेत त्या ओके म्हणजे ह्या दोघही टर्म्स, ही एक टर्म आणि एक टर्म त्या बाजूला पाठवून द्या, आणि dy बाय dx च्या दोघं टर्म इकडच्या बाजूला येऊ द्या. मग बघा काय मिळत आहे, मग -3x स्क्वेअर इंटू dy बाय dx. ओके, तिकडचे टर्म्स बघा -3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. ओके, ही टर्म ऍज इट इज ठेवली, हा dy बाय dx ची टर्म इकडच्या बाजूला आली, ही पण एक टर्म येते प्लस 6xy इंटू इक्वल्स टू, त्या आल्यात का dy बाय dx च्या सगळ्या टर्म एका बाजूला. आता ही एक टर्म 1 आणि 2 तिकडे पाठवून दिल्यात, मग काय होईल -3x स्क्वेअर प्लस 6xy, उरलेल्या टर्म कोण कोण याच्यात फक्त -3y स्क्वेअर झाल्यात का सेपरेट. ओके, यांच्या तिघांमधनं अजून एक कॉमन निघेल, 3 पण कॉमन निघेल, मायनस पण काढून घ्या, मायनस पण सोबतच कॉमन काढला की आपल्याला बघा कसं मिळत आहे. -3 कॉमन काढला. ओके, ब्रॅकेट मध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होता प्लस एक्स स्क्वेअर झाला, हा मायनस मध्ये होता हा सुद्धा प्लस मध्ये, प्लस वाय स्क्वेअर. 3 तर कॉमन काढला ना मी, इथे काय येईल मायनस येईल. ओके, इंटू dy बाय इकडे dy बाय dx इकडे लिहिला आणि -3 इकडे कॉमन काढला. ओके, इक्वल्स टू कॉमन -3 परत कॉमन काढला, काय येईल मग एक्स स्क्वेअर मायनस 6xy 2xy हा प्लस वाय स्क्वेअर. चला मग आता बघा हा ब्रॅकेट सुद्धा कॅन्सल होतो, ब्रॅकेट विल बी ऑल्सो गेट कॅन्सल. ओके, देन dy बाय dx इक्वल्स टू ओके, नाव म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय आला
वन आला. कळतोय? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल विल बी द्या. काही आर्बिटरी एक्झाम्पल्स आहेत, स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत, त्या स्टँडर्ड इक्वेशनचे मी डेरिव्हेटिव्ह काढतोय. आता बघा, now then example number 381 82. Okay, now the example will be x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. याच्यामध्ये दॅट्स इक्वेशन ऑफ सर्कल, जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. कसलं इक्वेशन आहे? जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. याच्यामध्ये जी, एफ आणि सी हे कॉन्स्टंट आहेत. जी, एफ आणि सी काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. ओके, नाउ लेट्स टेक x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. Then we have to differentiate it now. Okay, differentiate with respect to x. Okay, differentiate केलं. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x plus y square चा डेरिव्हेटिव्ह 2y into dy by dx plus 2gx चा डेरिव्हेटिव्ह 2j, कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. ओके, प्लस 2f y चा डेरिव्हेटिव्ह, हे कॉन्स्टंट त्याला बाहेरच ठेवायचं ना. ओके, प्लस c चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट इजून 0 होऊन जाईल डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आता dy by dx ची टर्म एका बाजूला घ्या, 2x plus 2g. नाउ देन प्लस 2y plus 2f into dy by dx equal to 0. ओके, या टर्मला तिकडे जाऊ द्या, म्हणजेच काय, प्लस 2 विल बी कॉमन, y प्लस f इंटू dy बाय dx इक्वल्स टू, दोघांमधनं सुद्धा 2 कॉमन निघेल, मायनस 2 इंटू x प्लस g, गेट कॅन्सल, y प्लस f तिकडच्या बाजूला जाताना डिवाइड होईल, म्हणजेच काय, dy बाय dx इक्वल टू x प्लस g अपॉन y प्लस f. The minus sign will be outside the bracket. चालेल. स्टँडर्ड जनरल इक्वेशन ऑफ सर्कल, त्याचा डेरिव्हेटिव्ह हा आला. ओके, नाउ द इक्वेशन, जनरल इक्वेशन, असं एक इक्वेशन आहे की जे इक्वेशन पूर्ण सिस्टीमला रिप्रेझेंट करतं. वेगवेगळे नंबर्स ऑफ इक्वेशन्स आपल्याला त्याच्यापासून मिळतात. ओके, नाउ दॅट्स 383. एक्झाम्पल नंबर 383. Okay, now the example will be ax square plus 2hxy plus by square plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. ओके, हे असं एक इक्वेशन आहे ना, याच्यापासून सर्कल पण मिळतो, याच्यापासून इलिप्स पण मिळतो, याच्यापासून पॅराबोला पण मिळतो. कोनिक सेक्शन मधले जेवढे सेकंड डिग्रीचे इक्वेशन माझे आहेत ना, तेवढे सगळे याच्यापासून मिळतात, सर्व याच्यापासून मिळतात. ओके, नाव फक्त त्याच्यामध्ये कंडिशन्स काहीतरी असतात, त्यानुसार त्याला सॉल्व्ह करावं लागतं. काही नाही, आपण डिफरन्शिएट करा डायरेक्टली. ओके, नाव डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, देन डेरिव्हेटिव्ह ए, एच, बी, जी, एफ आणि सी कॉन्स्टंट आहे. एक्स आणि वायचा डेरिव्हेटिव्ह बघायचा फक्त. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2ax प्लस 2h as it is constant है, 2h बाहर ठेवा, डेरिवेटिव ऑफ x into y, x into dy by dx प्लस y into 1. ओके, u into वापरला, प्लस 2b into y into dy by dx. y चा डेरिवेटिव 2y आणि into dy by dx. ओके, प्लस आपला 2gx राहिला का, हा, याचा डेरिवेटिव 2gx, that's 2g plus 2f into dy by dx plus 0 equal to 0. ओके, मग हा 2h आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या, डेरिव्हेटिव्ह dy by dx टर्म बाजूला घेऊ आपण.
2ax plus 2hx into dy by dx plus y into 2h 2hy plus 2by into dy by dx plus 2g plus 2f into dy by dx equal to 0. Okay, now then 2ax plus 2hy plus 2g एका बाजूला घेतलं dy by dx टर्म प्लस 2hx प्लस 2by प्लस 2f इंटू dy by dx इक्वल टू 0. ओके, याच्यातनं 2 कॉमन निघेल, याच्यातनं 2 कॉमन निघेल, ही टर्म तिकडे जाताना मायनस मध्ये येईल, म्हणजेच काय 2 इन ब्रॅकेट hx प्लस by प्लस f इंटू dy by dx इक्वल्स टू मायनस 2 कॉमन काढलेला आहे, दस 2ax plus hy plus g. Okay, that's 2 get cancel and this term will be divided on a RHS. Now dy by dx equals to काय येतोय मग मायनस इन ब्रॅकेट ax plus hy plus g divided by hx plus by plus f. That's enough to show हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. कळतंय? लक्षात घ्या.